Hello student. Last lecture we studied about the five kingdom system of organism. In that five kingdom system we study the characteristic of each kingdom and their example. Then we discuss about the acellular organism. In the acellular organism we study the viruses and their characteristic. Today next point discuss, that means types of viruses. Before that we discuss about the living cell. We know the living cell having a cell wall, cytoplasm and nucleus, and in the nucleus there is a genetic material in the form of DNA and RNA. In viruses have either DNA or RNA. म्हणजे काय तर लिव्हिंग सेल मध्ये इन जनरली सेल वॉल, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस अशा स्ट्रक्चर पासून एक सेल तयार होते आणि न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करणारे डीएनए आणि आरएनए असतात. आता या ठिकाणी दाखवलेल्या डीएनए आणि आरएनए मध्ये तुम्हाला डबल स्ट्रँडेड डीएनए दिसेल आणि सिंगल स्ट्रँडेड आरएनए दिसेल. यामध्ये आपण काय सांगतो, या दोन्ही स्ट्रक्चर पैकी व्हायरस मध्ये in viruses have either DNA or RNA as a genetic material. व्हायरस मध्ये या दोन्ही पैकी जेनेटिक मटेरियल म्हणून DNA किंवा RNA प्रेझेंट असेल, बट नेव्हर DNA as well as RNA. व्हायरस मध्ये एकाच वेळेला DNA आणि RNA असे दोन्हीही एकाच वेळी एकाच सेल मध्ये प्रेझेंट नसतात. आता यामध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ देअर जेनेटिक मटेरियल the virus can be divided into two form, that means virus and virions. यांच्याच बेसिस वरून व्हायरसचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये व्हायरस आणि व्हायरॉइड्स अशा दोन ऑर्गॅनिझमचा आपण इथे या ठिकाणी स्टडी करणार आहे. यामध्ये पहिल्यांदा व्हायरस इज ए अल्ट्रास्कोपिक इन साइज. व्हायरसची साइज कशी असते, अगदी स्मॉलर मायक्रोस्कोपिक अशी असेल. यानंतर व्हायरॉइड्स इज ए मच स्मॉलर दॅन व्हायरसेस. आणि व्हायरॉइड्स हे व्हायरस पेक्षा कसे असतील, स्मॉलर असतील. दुसरा डिफरन्स आहे, इट हॅज ए प्रोटीन कोट. व्हायरसचं जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की व्हायरसच्या स्ट्रक्चर मध्ये वरती दिसणारं हेड जे आहे, इट इज ए कॅप्सूल ऑफ द व्हायरसेस. व्हायरसच्या आतमध्ये आपल्याला इथे डीएनए दिसेल. DNA as a genetic material of viruses and outer covering of the virus, it is nothing but the capsid. या ठिकाणी याला काय म्हणलंय, हेड असं म्हणलंय. हेड, it is a capsid and these head or capsid consist of capsomer substance. हे कशापासून तयार होतं, कॅप्सोमियर सबस्टन्स पासून तयार होतं. आणि याची अरेंजमेंट ही कशी असेल तर पॉलीहायड्रल और हेलिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल. अँड इट कव्हर और अराउंड द जेनेटिक मटेरियल. आतमध्ये प्रेझेंट असलेल्या डीएनए ला आउटर कव्हर काय करेल, प्रोटेक्ट करेल. आणि इंटरनल स्पेस मध्ये जेनेटिक मटेरियल आणि त्याशिवाय प्रोटीन सबस्टन्स काय असतील, प्रेझेंट असतील. त्याच्याच खाली आपल्याला नेक रिजन दिसेल आणि खाली टेल. यामध्ये आपण काय बघतोय तर डिफरन्सेस ऑफ व्हायरस अँड व्हायरॉइड. सेकंड पॉइंट मध्ये आपण काय बघितलं, व्हायरस हॅज ए प्रोटीन कोट, कॅप्सिड. कॅप्सिड काय आहे, आउटर कव्हरिंग आहे. आणि कॅप्सिडला आपण काय म्हणतो, इट इज कन्सिस्ट ऑफ द कॅप्सोमियर सबस्टन्सेस इज अरेंज्ड इन ए पॉलीहायड्रल और हेलिकल फॉर्म. व्हायरॉइड्स डज नॉट हॅव ए प्रोटीन कोट. व्हायरॉइड्स मध्ये अशा कोणत्याही पद्धतीचा प्रोटीन कोट म्हणजेच कॅप्सिड काय नसेल, प्रेझेंट नसेल. थर्ड वन, व्हायरस हॅज आरएनए और डीएनए विच कॅन बी सिंगल और डबल स्टँडर्ड. व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल आरएनए किंवा डीएनए या दोन्ही फॉर्म मध्ये काय असेल, प्रेझेंट असेल. आणि व्हायरॉइड्स मध्ये अशा डबल स्टँडर्ड मध्ये प्रेझेंट असलेला डीएनए काय असतो, अब्सेंट असतो. व्हायरॉइड्स मध्ये फक्त आणि फक्त सिंगल स्टँडर्ड काय असेल, आरएनए प्रेझेंट असेल. व्हायरस हा आपण काल डिस्कस करताना सांगितलंच होतं, व्हायरस इज ए इन्फेक्शियस
nucleoprotein. So that next point is a virus is also called infectious nucleoprotein particles. व्हायरस काय आहे तर infectious nucleoprotein particles आहे. हे particles म्हणजे काय जेनेटिक मटेरियल व्हायरस मध्ये प्रेझेंट असलेला DNA आणि RNA हे काय करतील म्हणून त्याला आपण काय म्हणतो इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स असं म्हणतो. व्हायरॉइड्स इज कॉल्ड infectious RNA strand because of the absence of DNA strand. It has only RNA strand, so that it is called as a viroids is called infectious RNA strand. हे काय झाले तर डिफरन्स बिटवीन व्हायरस अँड व्हायरॉइड्स. नेक्स्ट पॉइंट इज ए स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियोफाज. आता बॅक्टेरियोफाज म्हणजे काय तर हा जो व्हायरस आहे हा व्हायरस बॅक्टेरियल सेलला काय करेल इन्फेक्शन करेल. यामध्ये दिसणारा जे वरती हेड आहे त्याच्या खाली इंटरनल प्रोटीन्स आहे, त्यानंतर खाली नेक आहे, टेल शीथ आहे आणि खाली टेल फायबर्स दिसतात, एंड प्लेट आणि पिन्स आहे. ऍक्च्युअली व्हायरस हा कोणत्याही हेल्दी सेलला इन्फेक्शन करत असताना अटॅच होतो विथ द हेल्प ऑफ टेल फायबर्स. देन इन्सर्ट द जेनेटिक मटेरियल थ्रू द टेल शीथ. खाली दिसलेल्या नेकच्या खालच्या ब्ल्यू कलरच्या शीथ मधून आतमधलं इंटरनल जेनेटिक मटेरियल हेल्दी सेल मध्ये काय करेल इन्सर्ट करेल आणि व्हायरस DNA RNA हे काय करतील मल्टिप्लाय होऊन इन्फेक्शन क्रिएट करतील. म्हणून आपण काय सांगतो व्हायरल इन्फेक्टेड बॅक्टेरिया इट इज कॉल्ड एज ए बॅक्टेरियोफाज. ज्याला काय म्हणलं जाईल बॅक्टेरियोफाज असं म्हणलं जाईल. हा व्हायरस बॅक्टेरियल सेलला इन्फेक्शन केल्यानंतर इन्फेक्टेड बॅक्टेरियल सेलला आपण काय म्हणतो बॅक्टेरियोफाज असं म्हणतो. आता बॅक्टेरियोफाज मध्ये आपण काय सांगतोय विच नॉर्मली हॅव डबल स्ट्रँडेड RNA. आणि या बॅक्टेरियोफाज मध्ये काय असेल तर बॅक्टेरियोफाज इथं प्लेट बेस दिसते, टेल फायबर्स आहेत, शीथ आहे आणि कोर हेड कॉलर आहे. मगाशी दाखवलेल्या त्या स्ट्रक्चरची ही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की टेल आणि आतमध्ये काय आहे बेस प्लेट आहे. बेस प्लेटच्या मधून वरती प्रेझेंट असलेले जेनेटिक मटेरियल काय होईल इन्सर्ट होईल आणि बॅक्टेरियल सेल काय होतील इन्फेक्टेड होतील. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघतो व्हायरस कॉझिंग डिसऑर्डर्स. यामध्ये आपण व्हायरसने इन्फेक्शन झालेले कोणते डिसीज आहेत आणि व्हायरॉइड्सनं क्रिएट केलेले कोणते डिसीज आहेत हे थोडक्यात सांगते. व्हायरस कॉजेस डिसऑर्डर लाईक लीफ कर्लिंग, येलोइंग, मोझॅक फॉर्मेशन दॅट इन द प्लांट. प्लांटमध्ये व्हायरस इन्फेक्टेडमुळे काय होईल तर झाडांची वरची पानं म्हणजे फॉर एक्झाम्पल चिली प्लांट यामध्ये वरची पानं आपल्याला गुंडाळल्यासारखी दिसतात. त्याला आपण काय म्हणतो इट इज नथिंग बट ए कॉज्ड बाय द व्हायरस इन्फेक्शन. नेक्स्ट वन in the animals swine flu which are the viral disease and we know the coronavirus disease is also created by a virus infection. Next one smallpox, mumps is also caused, common cold is also caused by the virus diseases and viroids